हॅलो एव्हरीवन. आज मी निघाले अशा ठिकाणी जिथे मला खूप दिवसांपासून जायचं होतं आणि केतनला पण जेव्हा मी गावी जाते तेव्हाच तिकडे जायला भेटतं. चला तर मग बघूया आम्ही कुठे चाललोय. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. काही लोकांना समजलं पण असेल की आम्ही कुठे पोहोचतोय. तर आपण पोहोचतो आहे दादांच्या बारामतीमध्ये. चला तर मग भेटूयात बारामतीला, ज्या बारामतीला अजितदादा पवार यांच्या नावाने ओळखलं जातं. सर्वसामान्य जनता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता असो, प्रत्येकाच्या हक्काचा माणूस म्हणजे अजितदादा पवार. दादांनी बारामती एवढी डेव्हलप केली आहे, जिथे बस स्टँड असतील, नगरपालिका असतील, रस्ते असतील, पाण्याची सोय, भरपूर साऱ्या गोष्टींची काहीच टंचाई भासणार नाही. रेल्वे स्टेशन्स असतील, यायला जायला जे ट्रान्सपोर्ट आहे त्याच्या सर्व फॅसिलिटी दादांनी उपलब्ध करून ठेवली आहे. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा मला मुंबईचाच फील येत होता. म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की मी कोणत्या तरी छोट्या मोठ्या शहरामध्ये आले, बट नाही, इट इज इक्वल टू मुंबई. 5-6 वर्षांपूर्वीची बारामती आणि आत्ताच्या बारामतीमध्ये खूप सारा डिफरन्स होता आणि तो मला आता जाणवतही होता. आम्ही निघालो होतो, पण अजूनही आमचं मन मानायला तयार नव्हतं की अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत. मन जड झालेलं, पण भेट पण तितकीच महत्वाची होती आणि एकदा गावावरून गेल्यानंतर पुन्हा येणं तितकं पॉसिबल नव्हतं. जेव्हाही मी सांगते की मी बारामतीची आहे, तेव्हा सगळे लोक मला बोलतात, अच्छा, पवारांच्या बारामतीचे का तुम्ही? तो फील, तो प्राऊड अजूनही मनात आहे आणि तो फक्त आणि फक्त दादांमुळे. पोहोचलो होतो अशा ठिकाणी जिथे असंख्य जनसमुदाय लोटला होता, ज्या दिवशी अजितदादांचं अपघाती निधन झालेलं. ही गोष्ट कोणालाही मान्य नव्हती, पण तरीही मान्य करावी लागणार होती. या अशा भेटीची मी कधीच कल्पना केली नव्हती की दादांना मी असं भेटणार आहे. पण मी बऱ्याच वेळा आणि बऱ्याच लोकांकडून असं ऐकलंय की दादांनी फक्त बारामतीचा विकास केलाय. पण मला एक सांगा, बाप हा फक्त आपल्या मुलासाठीच करतो आणि त्याच बाप माणसाने त्याचे कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेले आहे. पावले उचलत नव्हती, अंतःकरण जड झालेलं, पण बारामतीला आले आणि तुमच्या समाधीस्थळी आले नाही याची उणीव मला बाळगायची नव्हती. समाधीस्थळी नतमस्तक होऊन मी फक्त एकच प्रश्न केला की दादा, तुम्ही खरंच नाही आहात का? की हे पण तुमचं काही राजकारण आहे? अजित पर्व संपून आता पार्थ पर्व चालू झालेलं आणि सुनेत्रताईंच्या अशा खंबीर उभे राहण्याने बारामतीला मोठा पाठिंबा मिळालाय. दादांच्या जाण्याने जी बारामती पोरके झालेली, त्याच बारामतीला आज ताईंनी आपलंसं मानलंय आणि त्याच दादांमुळे आज प्रत्येक बारामतीकरांना एक ओळख मिळाली आहे. निघायची इच्छा नव्हती, पण निघावं लागणार होतं. नेक्स्ट डे मला सातारला जायचं होतं, त्यामुळे मला बाकीची खूप सारी कामं आटपायची होती. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कशी वाटली तुम्हाला दादांची बारामती, याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत थँक्यू, बाय.